इथे आपण आता ताक बाजूला आणि आपल्या लोण्याचा गोळा आपण पातेल्यामध्ये इथे घेतलेला आहे. तर ज्या वेळेला तुम्हाला घाई असेल त्यावेळेला तुम्ही पटकन असं रवी फिरून आणि लोण्याचा गोळा आल्यानंतर एक मोठं पातेलं खाली ठेवून त्याच्यावरती चाळणी ठेवून एकाच वेळेला त्याच्यावरती टाकून दिलं तुम्ही ताक आणि लोणी, तर ते त्यातलं संपूर्ण ताक खाली निथळून जातं आणि वरती अलगद लोण्याचा गोळा आपला राहतो. एकदम घट्ट आणि ताजं ताक इथे झालेलं आहे. ते जास्त आंबटही नाहीये. आणि माझ्या चॅनलवरती मी ही 9-10 दिवस साईचं दही कसं साचायचं ते जेणेकरून जास्त आंबट होणार नाही आणि आपल्याला खाता येईल व्यवस्थित आणि त्याचा वासही येणार नाही. तर ह्यासाठी मी काही टिप्स दिलेल्या आहे आणि संपूर्ण रेसिपी माझ्या चॅनलवरती तुपाची पण आहे आणि ताकाचे पण. फोडणीचं ताक आहे, साधं प्लेन पांढरं दिसणारं ताक पण अतिशय छान टेस्ट वालं. तशाही रेसिपीज माझ्या होम कुक रंजना चॅनलवरती आहे, तर जरूर बघा. नवीन माझ्या चॅनलवरती तुम्ही असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा.